नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्रात जी काही नेतेमंडळी होऊन गेली आहे आणि त्यांच्या कामाचा त्यांच्याबद्दलचं असलेलं प्रेम जे आज पण कायम आहे, त्यातीलच एक स्वर्गीय विलासराव दगडूजीराव देशमुख हे होते. बाभळगावचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा सर्वत्र विहार केलेल्या विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी झालेला होता. आज त्यांचं 81वी जयंती होती आणि या जयंतीनिमित्त बाभळगाव तालुका जिल्हा लातूर येथील विलासबागेत त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लोक आलेले होते. लोकांचा जणू जनसागरच बाभळगावमध्ये दिसून येत होता. विलासराव यांनी त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ बाभळगावचे सरपंच पदापासून केला. त्यानंतर ते लातूर पंचायत समितीचे सभापती झाले, जिल्हा परिषदेचे सभापती झाले. पुढं विधानसभेवर लातूर मतदारसंघातून निवडून गेले आणि एक डझनाहून अधिक खात्याचं कारभार असलेलं राज्यमंत्री म्हणून पण त्यांनी काही काळ काम केलं. पुढं कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर त्यांना आपसुकच मुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. पुढं दुसऱ्या वेळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पुढं लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते दिल्लीत गेले आणि दिल्लीत UPAच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री पण झाले होते. अशा विलासराव देशमुखांवर महाराष्ट्रातील अगदी छोट्या छोट्या गावात पण त्यांचे समर्थक, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत आणि त्याचाच प्रत्यय आज बाभळगाव येथील विलासबागेत दिसून आला. विलासबागेत त्यांच्या कुटुंबासह महाराष्ट्रातील त्यांनी जे जमवलेलं कुटुंब आहे, त्या कुटुंबातील अनेक व्यक्ती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी विलासबागेत आलेले. स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम कालपासूनच सुरू झाला आहे. आज धाराशिव, लातूर, बीड या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून कळंबचे माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष राहिलेले संजय मुंदडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी सागर मुंडे आणि त्यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार कैलास घाडगे पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपल्यावर विश्वास आहे आणि त्यांच्या पाठबळावर मार्गदर्शनाखाली आपण धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्ज भरत असल्याचं सांगितलं. पत्रकारांनी त्यांना महाविकास आघाडीत ही जागा तुमच्या पक्षाला सुटते आहे का अशी विचारणा केली असता त्यांनी अजून अद्याप याबाबत
निर्णय झालेला नसल्याचं पण सांगितलं. आपण स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला असून आपल्याला संधी मिळाल्यास सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रश्न निकरीनं मांडू आणि ते सोडवण्याचा पण प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता हिमालयाच्या कुशीत असलेल्या धरमशाळा येथे टाटा IPL 2026च्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघातून गेल्या हंगामात शेवटच्या प्ले ऑफमध्ये जे 4 संघ होते त्यात RCB आणि गुजरात पण होता. मात्र गेल्यावेळी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळालेलं नव्हतं. त्यामुळं गेल्या वर्षी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारे हे 2 RCB आणि गुजरात टायटन्स संघ आणि गेल्या वेळेसचा टाटा IPL करंडक जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आज एकमेकांशी कसे भिडतात आणि सामना जिंकण्यासाठी काय काय करतात हे आपल्याला संध्याकाळी 7:30 वाजता TV वरून पाहता येईल. हिमालयाच्या अगदी पायथ्याशी म्हणण्यापेक्षा त्याच्या ह्याच्यावरच असलेल्या धर्मशाळाच्या या स्टेडियमवर तसं दोन्ही संघांनी काही सामने जिंकलेले आहेत. गुजरात टायटन्सकडं रबाडा, सिराज, भुवनेश्वर कुमार अशी जगातील प्रख्यात अशी गोलंदाजाची त्रिमूर्ती आहे. पण या त्रिमूर्तीच्या तोफगोळ्यापुढं मग रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं विराट कोहली आणि त्याचे सहकारी कसे त्यांना तोंड देतात आणि याही वर्षी अंतिम फेरीच्या खेळण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पात्र ठरतो की नाही हे आपल्याला संध्याकाळी कळणार आहे. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.